साहेब, आज मालेगावमध्ये ही दुर्घटना झालेली आहे. जखमींची भेट घेतलेली, काय परिस्थिती? मालेगाव शहरामध्ये 9:30 ते 9:45च्या दरम्यान फुग्यामध्ये जे आपण गॅस भरतो, कदाचित तो नायट्रोजन वायू असेल, ते भरत असताना त्या ठिकाणी ब्लास्ट झाला आणि त्यामध्ये प्रमिला यादव, उज्ज्वला महाजन, सुनील थोरात, अतुल शेवाळे आणि मला वाटतं की मालेगावलाही 2-3 जण आहेत, असे 6-7 लोक त्याच्यामध्ये जखमी झाले. या 4 थोडं जास्ती गंभीर असलेल्या लोकांना आता नाशिकला शिफ्ट करण्यात आलेलं आहे. आपल्या मानवता या रुग्णालयामध्ये या ठिकाणी त्याच्यावर उपचार प्रगतीपथावर आहेत. मला वाटतं की डॉक्टर महोदयांनी त्यांना ऑपरेट त्या ठिकाणी केलेलं आहे. ही सर्व घटना माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या कानावर त्या ठिकाणी घातलेली आहे आणि परिस्थिती पाहता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या सर्व जखमींचा खर्च हा शासकीय मुख्यमंत्री सहायता निधीतनं करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घोषित केलेला आहे. मला वाटतं की मालेगाव पातळीवर या सर्व घटनेची पोलीस प्रशासनाच्या वतीने चौकशी होईल आणि जी काही पुढची योग्य ती कारवाई त्या ठिकाणी केली जाईल. चोरला घाटातून लुटण्यात आले होते, इगतपुरीतील एकाचं अपहरण झालं होतं. यावर एसआयटी देखील नाशिक ग्रामीण पोलिसांनी स्थापन केली आहे. याबाबत काय नक्की तुमच्या? नाही, मला या गोष्टीची काही माहित नाही. मला वाटतं की माहिती घेऊन बोलणं उचित होईल. आता अशी घटना ही तर अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि देवाच्या कृपेने म्हणजे जीवितहानी झालेली नाही, ही त्यातल्या त्यात एक समाधानाची बाब आहे. परंतु या संदर्भामध्ये निश्चितपणे जे काही नियम असतील त्याचं तपासण्याची आवश्यकता ही वस्तुस्थिती आहे. म्हणून मी बोललो की वारंवार असं बोलणं उचित नाही. पाठीमागच्या काळामध्ये नाईक साहेबांच्यावर काय परिस्थिती निर्माण झाली होती आपण सगळ्यांनी बघितलेली आहे. पाठबळ देते त्यांना असं तर आम्ही काही बोलणार नाही, परंतु एवढंच मी बोलेल की जबाबदारीने बोललं पाहिजे, वागलं पाहिजे आणि महायुतीच्या पातळीवर ही गोष्ट योग्य नाही. मग उद्या आम्ही पण काय बोलणार? ते ज्या मुशीतले आहेत त्याच मुशीतले आम्ही पण आहोत. किल्ले हे कोणाचे नाहीत. पक्षाने परवानगी दिली तर त्यांची नामोनिशाण मिटवून टाकेल. कुठेतरी एकनाथ शिंदेना त्यांनी दिवसले असं बघायला मिळतं. खरं म्हणजे आज भारताच्या सर्व नागरिकांच्या साठी आनंदाचा दिवस आहे. भारतीय प्रजासत्ताक दिवस हा अतिशय शुभ दिवस आणि किमान अशा शुभ दिवशी आणि इतरही वेळेस अशी वक्तव्य महायुतीच्या नेत्यांकडनं त्या ठिकाणी अपेक्षित नाहीत आणि ज्या पद्धतीने वारंवार हे बोललं जात आहे ही गोष्ट बिलकुल उचित नाही. या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे आम्ही सर्व पदाधिकारी निश्चितपणे आमच्या भावना व्यक्त करू. परंतु ज्या पद्धतीने वारंवार हे बोललं जात आहे त्या नेत्यांना पण माहिती आहे की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आशीर्वादाने धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांच्या अथक कष्टातून ठाणे जिल्ह्यामध्ये जी शिवसेनेची बांधणी झालेली आहे आणि त्यालाच पुढे नेण्याचं काम माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेलं आहे. आणि म्हणून नाईक साहेबांच्याकडनं अशा अपेक्षा नाहीत. नाईक साहेबांचं मूळ आणि कुळ शिवसेना आहे आणि त्याच मूळ आणि कुळातले आम्ही पण शिवसैनिक आहोत. मला वाटतं की माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी जर
तो क्रांतिकारी निर्णय बाहेर पडण्याचा घेतला नसता तर कदाचित नाईक साहेबांचे काचेचं घर पाठीमागच्या काळात तोडण्यात आलेलं आहे. हे सगळ्या जगाने बघितलेलं आहे. आणि म्हणून एक जबाबदारीने आपण सगळ्यांनी बोललं पाहिजे, वागलं पाहिजे. असं म्हटलं जात आहे की शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्याचे खूप प्रयत्न या ठिकाणी होणार आहेत. मुंबईच्या काही याच्यामध्ये वाटाघाटी करून इथे सत्तेमध्ये शिंदे सेना सहभागी होणार. या संदर्भातले सर्वस्वी निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी करतील. त्यांनी केलेल्या निर्णयाची अंमलबजावणी आम्ही सगळेजण करू. पण तुम्ही पूर्ण या निर्णयावर लक्ष ठेवून होता. तुमच्या अध्यक्षतेखाली निवडणूक झाली. तुमची स्वतःची इच्छा काय? विरोधात राहायचं? नाही, मी जसं सांगितलं की म्हणजे आणखी काही जागा आम्हाला अपेक्षित होत्या. शेवटी जनता जनार्दनाने दिलेला कौल मान्य करायचा असतो, स्वीकारायचा असतो आहे. आणि या संदर्भातले जे काही वरिष्ठ पातळीवर निर्णय होतील, माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय जे आदेश देतील त्याचं आम्ही पालन करू. पोलिसांना किंवा चौकशी समितीला सूचना दिलेल्या आहेत. तातडीनं अटक करू नये किंवा कुठली कारवाई करू नये असं काही आहे का? माझ्या पाहण्यात तर असं काही पत्रक नाही. परंतु आता काही ठिकाणी असं निदर्शनास आलं की काही चुकीच्या पाठीमागच्या काळात ज्या काही घटनाक्रम झालेले आहेत त्याच्यामध्ये कुठे कोणाचं काउंटर साईन आहे आणि म्हणून त्याही अधिकाऱ्यावर कारवाई झाली. समजा त्याच्यामध्ये जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होणं काही कोणाचं दुमत असता कामा नये. परंतु नुसतं कुठेतरी एखाद्या कागदावर त्याचं काउंटर साईन आहे आणि म्हणून त्याच्यावर डायरेक्ट अटक करणं, त्याच्यावर कारवाई करणं हे पण त्या ठिकाणी अपेक्षित नाही. पोलीस थोडं अधिक कठोरपणे किंवा याचा एक प्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न करतात शिक्षण. नाही, असं आम्ही काय बोलणार नाही. एक तपासाचा भाग काही मर्यादेपर्यंत असू शकतो, काही दुमत असण्याचं कारण नाही. आणि ज्याने कोणी चुकीचं काम केलं असेल, जो दोषी असेल, तर त्याच्यावर कारवाई झाली तर कोणाला त्याच्यामध्ये पाठीशी घालण्याचं किंवा वाईट वाटण्याचं काही कारण नाही. परंतु मग सरसकट आम्ही ज्याचा संबंध नाही तर अशा पण लोकांना कारण नसताना त्रास होणं पण अपेक्षित नाही. आपल्या मागण्यांवरती ठाम आहेत, आश्वासन फक्त सरकारकडून दिलं जातं असं ते म्हणतात. काय आपल्याकडून प्रयत्न केला? पाठीमागच्याही काळामध्ये काही मागण्यांच्या संदर्भामध्ये लॉंग मार्च निघालेला. माझ्या माहितीप्रमाणे त्यातल्या काही मागण्यांची अंमलबजावणी ऑलरेडी झालेली आहे आणि काही मागण्यांची अंमलबजावणी होणं या सर्व बंधू भगिनींना त्या ठिकाणी अपेक्षित आहे. उद्या कॅबिनेट आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय पण उद्या मुंबई मंत्रालयामध्ये आहेत. मला वाटतं की या संदर्भामध्ये निश्चितपणे चर्चा होईल आणि ज्या उचित मागण्या आहेत त्याची अंमलबजावणी त्या ठिकाणी झाली पाहिजे. याबद्दल कोणाचंही दुमत असण्याचं काही कारण नाही. मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय या संदर्भातला निर्णय करतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.